वक्ते मधु चव्हाण आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे हे देखील आपल्या सोबत आहेत। मी सुरुवात मधु चव्हाण यांच्यापासून करतोय। मधु चव्हाणजी, उर्मिला मातोंडकरने शेवटी काय चुकीचं म्हटलंय? गोडसे हा हिंदूच होता। मी बोलू का? बोला ना। असं आहे की माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे। माझे मित्र या ठिकाणी प्रकाश जे आहेत, भाई आहेत, ते कधी उथळ बोलणारे नाही आहेत। त्यांना माझी विनंती आहे की चर्चा आपण लॉजिकली आणि तर्काच्या आधारावर करू। जेवढी त्या ठिकाणी मिनिटं उर्मिला मातोंडकरांचं भाषण ऐकवण्यात दिली तेवढी आम्हाला दिली पाहिजेत, नाहीतर तो अन्याय होईल। त्यांनी 10 मिनिटं बोलायची 100 वाक्य आणि आम्ही 4 वाक्यात समर्थन करायचं हे बरोबर नाही। मुळामध्ये त्यांच्या स्त्रीत्वाबद्दल आणि त्यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून सांगतो की किती बालिश, उथळ, बेजबाबदार आणि चुकीचं बोलल्या त्या। खरं त्या एक कसलेल्या अभिनेत्री आहेत। अभिनेत्री कसलेली किंवा अभिनेता कोण असतो? जो केवळ डायरेक्शन करतो तेवढेच हावभाव करतो, तो उत्तम कलाकार नाही। जो स्क्रिप्ट समजावून घेतो, जो आशय समजावून घेतो, जे स्क्रिप्ट ज्यांनी लिहिल्यात, कथा लिहिल्या, त्याला काय या सिनेमाच्या कथेद्वारे समाजाला सांगायचं आहे हे समजावून घेतो आणि त्याप्रमाणे जो ॲक्शन करतो। आणि म्हणून दिलीप कुमार किंवा अन्य कलाकार हे फार मोठे कलाकार झाले। केवळ त्या ठिकाणी डायरेक्टरने सांगितलं म्हणून अभिनय ऐका, माझं ऐका, मी बोलतोय, बरोबर बोलतोय। आय एम कमिंग टू द पॉइंट। अहो माझा, तुम्ही मला बोलू द्या। हो, तुम्ही मध्ये बोललात तर मी किती बोलणार? हा बोला। असं आहे की आधी मुळात त्या काय बोलल्या की हा कायदा गरिबांच्या विरोधात आहे। कुठल्या विचाराने बोलल्यात? हा कायदा गेल्या 70 वर्षात जे बौद्ध, जैन, शीख, पारशी वगैरे वगैरे जे आलेत, ज्यांना या देशामध्ये निर्वासित म्हणून आहेत, त्यांना नागरिकत्व देण्याचा अधिकार आहे। कुठल्या मुसलमानाचा मुस्लिम शब्द त्या कुठल्या ऍक्टमध्ये नाही आहे। त्यांना देण्याचा अधिकार आहे की जे सगळे बौद्ध आहेत, जैन आहेत, शीख आहेत, पारशी आहेत, ख्रिश्चन आहेत। त्यामुळे काय गरीब फिरीब अगदी मोठा आव्हान आणलाय। नंबर 2, नथुराम हिंदू होता, ह्याच्यात काय? तो खुनी होता गांधीजींचा, त्याची जात कुठली? मग श्रद्धानंदांना मारणारा मुस्लिम होता, हे आम्ही बोलायचं का? इथे एखादा खुनी आहे, बलात्कारी आहे, गुन्हेगार आहे, त्याचा धर्म जात नसतो, त्याची प्रवृत्ती महत्वाची असते। आपण आपल्या साध्वीला देशभक्त ठरवतात मोठ्या व्यक्तीचा। मधु चव्हाणजी आपल्या साध्वीला देशभक्त ठरवतात। अहो त्या साध्वी मूर्ख आहेत, ते दुर्दैव आहे आमच्या पक्षात आहेत। तुम्ही म्हणताय असं? दुर्दैव आहे आमचं। ऐका माझं तुम्ही। अहो त्यांनी खासदार म्हणून शपथ घेतलीये। अहो आता एक ते झालंय। हो तुम्ही बघा, ऐका, तुम्ही अँकर म्हणून समर्थन करताय, तुम्ही चर्चा घडवताय की तुम्ही चर्चेत सहभागी होऊन बीजेपीला विरोध करताय। तुम्ही चर्चेत सहभागी होऊ नका, तुम्ही प्रश्न विचारा। मी अँकर म्हणून नाही, सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून दोन्ही बाजू जाणून घेणार आहे या ठिकाणी। दोन्ही बाजू मी म्हणत नाही एकाची बाजू घेतोय। मी हा देखील प्रश्न विचारणार आहे की कोणत्याही अपराधाला जात नसते, मग त्याच्यामुळे त्याला हिंदू आणि मुस्लिम या नजरेतनं बघावं का? पण हे वास्तव आहे की उर्मिला मातोंडकर आज का बोलली असं? ऐसा अहो विशालजी, विशालच ना? हो बोला। विशालजी, तुम्ही अँकर सगळ्या वेळ तुमचाच घेता, चर्चेला आम्हाला बोलवता आणि बोलता जास्त तुम्हीच। आमच्या विचार ऐकायला बोलवलंय ना, आमच्या विचार ऐकायला बोलवलंय ना। मी उपप्रश्न उपस्थित करू शकतो। माझं बोलणं झाल्यावर विचारा। बरं चला बोला, चला विशालजी, माझं बोलणं झाल्यावर विचारा। बोला ना, बोला। माझं बोलणं झाल्यावर विचारा ना, बोला। मध्ये 4 वाक्य बोलून तोडता, म्हणजे तुम्ही एका विचाराने प्रभावित होऊन बीजेपीला कॉर्नर करण्यासाठी चर्चा घडवले का? म्हणजे हे आता हे फारच चला बोला, चला बोला बोला। नाही तुम्ही फार करताय, मी नाही फार। नाही मी नाही काय फार करते, बोला बोला मधु बोला बोला। मी नाही करताय। असं आहे विशालजी, मी तुमचा आदर ठेवून सांगतो, चर्चा घडवा। चर्चा आहे त्या ठिकाणी कुठल्या विषयावर त्या बोलत होत्या? चला मधु, मी काय म्हणतोय, उलट आता काही मिनिटं आपण या गोष्टीत वाया घालवतोय, आपण थेट मुद्द्याला हात घालू। चला, त्या किती बोलल्यात? अहो हिंदू आहे बोलायचं कारण काय? आज त्यांच्या पतीने सांगितलं का त्यांना की तो हिंदू आहे बोल म्हणून? माझ्या बोलण्याचा अर्थ समजून जा काय तो? नाही आपण कायदा काय अतिशय खोटा प्रचार चाललेला आहे। मुसलमानांच्या विरोधात हा कायदा आहे का विशाल? हा मुस्लिमांच्या विरोधात आहे।
मला आता त्या ठिकाणी उर्मिला मातोंडकर हे नाही बोलल्या की जे भारताचं चिकन नेक आहे ते तोडून आसाम भारतापासून वेगळं करणार, हे बोलणाऱ्या त्या ठिकाणी सर्जिल बद्दल काय बोलले नाही. हिंदूंबद्दल कोणी काही बोलावं. बरं ठीक आहे मधुभाऊ, आपली बाजू आली या ठिकाणी, आपलं जे म्हणणं होतं ते आपण मांडलं. मला भाई जगतापांकडे जायचं आहे. भाई बोला, आपण काहीतरी मुद्दा मांडत होतात, पण मी त्याचबरोबर मला हाही प्रश्न या ठिकाणी विचारायचा. जसं आता मधु चव्हाण यांनी बोलता बोलता खरं तर खेळीमेळीत आपली चर्चा सुरू आहे, पण त्यांनी असं म्हटलं की मी एक बाजू घेऊन बोलतोय. पण मला दुसरा प्रश्न तुम्हालाही विचारायचा आहे की अहो कुठल्याही अपराधाला जात